सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी, न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। शहरात मोकाट जनावरांमुळे महिनाभरात विकास अरुणराव डोंबरे आणि माजी सैनिक किशोर मनसराम शिंदे या दोन निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस काळे गटाने आक्रमक होत बॅनरच्या माध्यमातून कोपरगाव नगर परिषद प्रशासनाचा निषेध केला। या दोन्ही मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत नगराध्यक्ष साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर मोकाट जनावरांमुळे कोपरगावात दोन निष्पाप बळी गेले नसते, अशा आशयाचे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लावण्यात आल्यात। तसेच कोपरगाव नगर परिषदेचा जाहीर निषेध असा मजकूरही बॅनरवर करण्यात आला। दरम्यान 16 ऑगस्ट रोजी सकाळी नगरपालिका कर्मचाऱ्यांकडून हे बॅनर काढण्यात येत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला। त्यानंतर पुन्हा सदर बॅनर लावण्यात आले। नगरपालिका प्रशासनाचे डोळे उघडावेत आणि मोकाट जनावरांच्या प्रश्नावर तातडीने ठोस उपाययोजना व्हाव्यात यासाठी हे बॅनर लावण्यात आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात आलंय। मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास दोन निष्पाप जीव गमावले असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीने नगर परिषद प्रशासनाचा तीव्र निषेध केला। काल 15 ऑगस्ट होता आणि काल या ठिकाणी माजी सैनिक यांचा काल दुर्दैवी मृत्यू झाला। या कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांनी दुसरा बळी घेतला। वास्तविक पाहता एक 8-10 दिवसापूर्वी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं की एक पहिला बळी गेला होता विकास डोंबरेचा, तर तुम्ही कोपरगाव शहरातील तुम्ही जे काही आश्वासन लोकांना दिलं होतं निवडणुकीपूर्वी का 100 दिवसामध्ये 100 कामं करणार, त्यामध्ये मोकाट जनावरांचा विषय होता, पण तो तुम्ही सिरियस घेतला नाही आणि पहिला बळी गेला। पहिला बळी गेल्यानंतर आम्ही निवेदन दिलं, त्यावेळेसही तुम्ही मनावर घेतलं नाही। काल दुसरा बळी गेला, त्या गोष्टीचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध करतो। हे जो काही निष्क्रियपणा चालू आहे, कोपरगाव शहरातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालू आहे, हे कोपरगाव शहरातील लोकांनी पण काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे। कारण पद घ्यायचं आणि मिरवत बसायचं अशा पद्धतीचे नगराध्यक्ष या कोपरगाव शहराला भेटले आहे। आज आम्ही रात्री या ठिकाणी फक्त श्रद्धांजलीचा बोर्ड लावला आणि त्या ठिकाणी फक्त एकच लिहिलं का नगराध्यक्ष साहेब, तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर मोकाट जनावरांमुळे दोन बळी गेले नसते। या गोष्टीचं त्यांना इतक्या तीव्रतेने त्यांनी घेतलं, कलेत नगरपालिकेचे माणसं पाठवले, दोन्ही सगळे बोर्ड काढायला लावले। आम्ही त्यांना सकाळी विरोध केला, बोर्ड काढलेले परत लावले। तुमची चूक नसती झाली तर आम्ही बोर्डच लावले नसते। तुम्हाला अजूनही आमचं सांगणं आहे का हे जे कोपरगाव शहरामध्ये ज्या प्रकारचे जनावरं रात्रीचे फिरतात, मोकाट जनावरं, ते तुम्ही पकडा आणि जे काही लोक जीव मुठीत घेऊन फिरताय आज, कारण लहान मुलं शाळेत जातात, लोक व्यापारी राहतात, महिला राहतात आणि ठिकठिकाणी गायींचे आपल्या जनावरांचे झुंडचे झुंड बसेल असतात आणि त्या प्रकारचे पुन्हा एकदा असे अपघात घडू नये म्हणून नगरपालिकेने त्यासाठी ठोस काहीतरी गोष्ट करायला पाहिजे। आम्ही राजकारण करत नाही, पण वेळोवेळी आम्ही तुम्हाला जागा करतोय। पण एखादा माणूस जर झोपलेला असेल तर त्याला जागा करता येतं, पण एखादा माणूस झोपायचं सोंग करत असेल तर त्याला काही जागा करता येत नाही। आम्ही तिथे त्यांना पुन्हा एकदा एक म्हणजे आवाहन करतो की जे काही प्रकार कोपरगाव शहरात घडत आहे त्याला वेळीच आळा घाला, का अजून किती लोक मेल्यानंतर तुम्ही या शहरामध्ये मोकाट जनावरांचा बंदोबस्त करणार हे तुम्ही जनतेला सांगा। डंपरवरील कारवाईच्या कारणावरून महिला सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या पतीला 2.5 लाख रुपये देण्यासाठी धमकावून पैसे न दिल्यास पत्नीची नोकरी घालविण्याची तसेच दोघांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी राहुल रामदास गर्जे यांनी सुधीर शिरसाट, किसन महादेव आव्हाड, भाऊ आरगडे, बबलू कांबळे, राहुल सानप यांच्यासह अनोळखी 5 ते 6 जणांविरुद्ध पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। 27 मार्च रोजी बोदेगाव येथे विना नंबरचा ओव्हरलोड डंपर आढळल्याने वायू वेग पथकाने ही कारवाई केली होती। नगर जिल्ह्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीबाबत रविवारी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकीय स्थिती जाणून घेत काय भूमिका घेता येईल याबाबत चाचपणी केली आहे। तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोधी पक्ष म्हणून प्रभावी भूमिका घेत जनतेचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य द्यावं अशा सूचना दिल्यात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत
शिंदे, प्रदेश सरचिटणीस आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी मुंबई येथे प्रादेशिक कार्यालयात अहिलानगर शहर व ग्रामीण जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली। नगर दक्षिणचे माजी खासदार भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहिल्यात। रावरीतील देवळालीतील तिरंगा रॅली दरम्यान झालेल्या कार्यक्रमातही सुजय यांनी नगर मनमाड महामार्गाच्या कामावरून थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या युद्धनीतीमुळे रस्ता रखडल्याचं भाष्य केलंय। मी मेंदूचा डॉक्टर आहे, परंतु राजकारणात आलो आणि माझा मेंदू खराब झाला, अशी मिश्किल टिप्पणीही सुजय विखे पाटील यांनी केली आहे। नगरमध्ये तब्बल 40,000 कोटी रुपयांची विकास कामे आपण केली आहेत, मात्र नगर मनमाड महामार्गाच्या कामात सध्या दिरंगाई होत असल्याचं सांगत युद्धजन्य परिस्थितीमुळे डांबराचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून त्याचा थेट परिणाम विकास कामांवर झाला, असं विखे पाटील म्हणाल्यात। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला गती मिळत आहे। जिल्हा बँकेच्या 277 शाखांमध्ये 1366 सोसायटीचे थकबाकीदार असलेल्या 66,147 शेतकऱ्यांच्या कर्जापोटी बँकेकडे 627.47 कोटी रुपये शासनाकडून जमा झाल्यात, अशी माहिती जिल्हा बँकेच्या प्रशासक संगीता डोंगरे यांनी दिली आहे। डोंगरे म्हणाल्या, शासनाकडून प्राप्त झालेल्या यादीमधील 1,16,512 कर्जदार सभासदांपैकी 1,05,228 सभासदांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलंय। 11,284 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण मृत, ॲग्रेस्टिक, फार्मर आयडी नसणे, परवानगी स्थलांतरित, बायोमॅट्रिक न होणे आदी कारणांमुळे बाकी आहे। सध्या टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। आकारी पीडित शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळाव्यात हीच माझी भूमिका कायम आहे। या सर्व लढाईत मी तुमच्या बरोबर असून शेतकऱ्यांचे हित डावलून कोणताही निर्णय होणार नाही। जमिनीच्या प्रश्नावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये बैठक आयोजित करण्यात आली असून यातून सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्यानंतर हरेगाव येथील शेतकऱ्यांनी आपलं अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला फ्लाइंग बर्ड स्कूल अकॅडमीच्या वतीने शहरातून सुमारे 350 फूट लांबीच्या भव्य तिरंगा घेऊन रॅली काढण्यात आली। या रॅलीमुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौक तिरंगमय झाले होते। लेझिम पथकाच्या आकर्षक सादरीकरणासह देशभक्तीपर व भक्तिमय गीतांनी वातावरण उत्साह आणि देशप्रेमाची भावना निर्माण केली होती। शहरातील माहेश्वरी श्रीराम मंदिर येथून मान्यवरांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली प्रारंभ करण्यात आली। हातात तिरंगा घेऊन विद्यार्थी, शिक्षक व नागरिक मोठ्या उत्साहाने रॅलीत सहभागी झाले होते। रॅली मार्गावर नागरिकांनी ठिकठिकाणी थांबून भव्य तिरंग्याचं स्वागत केलं। श्री क्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानच्या मालकीची गट नंबर 359 आणि 360 या जागेमध्ये इतर हक्कातील काही लोकांनी विशेषतः पुजाऱ्यांनी वॉल कंपाऊंड करण्याचा प्रयत्न सुरू करून ही जागा बळकवण्याचा प्रयत्न केल्याने भाविकांच्या वाहन पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला। या संदर्भात देवस्थान कमिटीचे लेखी निवेदनाद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पार्किंगचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली आहे। कोपरगाव तालुक्यातील धारणगाव रोडवर मुर्शदपूर फाट्याच्या पुढे नरोडे वस्ती परिसरात रविवारी दिनांक 16 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 3 वाजेच्या सुमारास 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला। या अपघातात बाळासाहेब दामू गुमरे यांचा मृत्यू झाला असून अनिल खाजेकर हे गंभीर जखमी झाल्यात। प्राथमिक माहितीनुसार दोघेही दुचाकीवरून प्रवास करत असताना नरोडे वस्ती परिसरात त्यांच्या दुचाकींची समोरासमोर धडक झाली। अपघातानंतर दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून प्राथमिक माहिती घेतली। बाळासाहेब गुमरे यांना अमित
खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलंय. गंभीर जखमी अनिल खाजेकर यांना संजीवनी उद्योग समूहाच्या रुग्णवाहिकेतून कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अन्य ठिकाणी हलवण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघाताबाबत कोपरगाव तालुका पोलिसांकडून पुढील कार्यवाही व तपास सुरू असून अपघाताचं नेमकं कारण तपासानंतर निष्पन्न होणार आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये इथेच थांबतो. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.